हॅलो फ्रेंड्स, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता आपण जी अभ्यासाची व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा लेक्चर क्रमांक 17 आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञानचे प्रश्न बघायचे आहेत। आपण परीक्षेची तयारी करत असाल तर परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहित पाहिजे। इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, महिला व बालविकास योजना व कायदे हा तुमचा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे। या सर्व टॉपिकवर आपण एक मुख्य प्रश्नसंच तयार केला आहे। त्याच्या ज्या डिटेल आहेत आपल्या स्क्रीनवर आहेत। यामध्ये 18,500 प्लस प्रश्न भेटतील। प्राइस आहे फक्त 249। ज्यांनाही खरेदी करायचं असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर मेसेज करा। याविषयी विस्तृत माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की आंध्र प्रदेश। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश। व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसने सुसज्ज असलेली सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आपत्कालीन प्रतिसाद समर्थ प्रणालीशी जोडणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती बनल्या आहेत। त्यांच्याविषयी अधिकची माहिती बघूयात। लक्षात घ्या, द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात एका संथाली आदिवासी कुटुंबात झाला। 1917 मध्ये राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शाळेतील शिक्षिका म्हणून सुरुवात केली। 2015 ते 2021 पर्यंत त्यांनी झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले। त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल आणि भारतीय राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत। तर लक्षात घ्या, दररोज जर तुम्ही लेक्चर बघितले तर तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर होईल आणि परीक्षेत तुम्हाला मदत होईल। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते? ऑप्शन आहेत नवापूर, शिरपूर, येवले की फैजपूर। तर लक्षात घ्या, फैजपूर जळगाव। राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव आहे फैजपूर जळगाव। येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू। पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात? ऑप्शन आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी की जिल्हा परिषद अध्यक्ष। तर लक्षात घ्या, जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते त्याचा जो पदसिद्ध सचिव असतात ते असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी। स्पष्टीकरण, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो। जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आहे। पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक 5, भारतीय भूसेना दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 15 जून, 15 जानेवारी, 25 नोव्हेंबर की 25 डिसेंबर। तर भारतीय भूसेना दिन हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो। 12 जानेवारीला काय साजरा केला जातं? राष्ट्रीय युवा दिन। 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो आणि 15 जानेवारीला भारतीय भूसेना दिन साजरा केला जातो। पुढील प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीस सुरुवात कधीपासून झाली? ऑप्शन आहेत 1947, 1951, 1965 की 1974। तर भारतीय हरित क्रांतीस 1965 पासून सुरुवात झाली आहे। लक्षात घ्या, 1965 दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांती सुरू झाली। भारतातील कृषी उत्पादन वाढविणे आणि हा हरित क्रांतीचा मुख्य उद्देश आहे। डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते। हा प्रश्न देखील खूप साऱ्या परीक्षेत विचारला गेला आहे, महत्त्वाचा आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही?
ऑप्शन आहेत शांतता, साहित्य, कला की रसायनशास्त्र. तर हे जे कला आहे याकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही. नोबेल हा अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. नोबेल पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन आहेत गुजरात, अंदमान निकोबार बेट, महाराष्ट्र की अरुणाचल प्रदेश. तर भारताचा जो एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तो ऑप्शन क्रमांक 2 अंदमान निकोबार बेट या ठिकाणी आहे. अंदमान निकोबार बेटावरील बॅरेन या पर्वतीय प्रदेशात भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. यानंतर पुढील प्रश्न, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर किती चिन्हे असतात? ऑप्शन आहेत 3 स्टार, अशोक स्तंभ व 1 स्टार की अशोक स्तंभ व 2 स्टार. तर या ठिकाणी 3 स्टार असतात पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशाच्या खांद्यावर. अशोक स्तंभ अप्पर पोलीस अधीक्षकांच्या याच्यावर असतो. अशोक स्तंभ व 1 स्टार पोलीस अधीक्षक, अशोक स्तंभ व 2 स्टार सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत यमुना, गोदावरी, ब्रह्मपुत्रा की गंगा. तर भारतातील सर्वात लांब नदी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4 गंगा. गंगा नदीचा उगम हिमालयात गंगोत्री येथे होतो. यमुना, कोसी, गंडाकी, घाघरा, चंबळ, मेटवा, शारदा या गंगाच्या उपनद्या आहेत. गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर असून ती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. यानंतर पुढील प्रश्न, मसूर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड की हिमाचल प्रदेश. तर मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण प्रश्न बघत आहात तेच मटेरियलमध्ये आपल्याला भेटणार आहेत. 18,500 प्लस प्राईस 249 आहे. PDF स्वरूपात मटेरियल भेटेल. याचा फायदा काय होईल तर हे जे मटेरियल आहे ते तुम्ही 2दा-3दा जर रिव्हाइज केलं तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. त्या ठिकाणाहून ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. नंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? ऑप्शन आपल्या स्क्रीनवर आहेत, आपण ऑप्शन रीड करायचे. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकारण्यात आली. संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या असतात. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन बघून घ्या. तर याचे उत्तर आहे कोकणच्या नद्या. कोकणातील उल्हार ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. तिची लांबी 130 किलोमीटर आहे. बाकी त्यापेक्षा कमी लांबीच्या नद्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? ऑप्शन आहेत चिखलदरा, महाबळेश्वर, तोरणमाळ की म्हैसमाळ. तर उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. उंची साधारणतः 1150 मीटर आहे. यानंतर पुढील प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे 2 सभागृह असतात, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृह जे आहे ते राज्यसभा आहे आणि कनिष्ठ सभागृह जे आहे ते कोणतं आहे तर लोकसभा. राज्यसभेमध्ये जो निवडून येतो त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षांनी काय म्हणता येईल की राज्यसभेचे 1/3
हे जे सभासद आहेत ते निवृत्त होतात, त्यामुळे त्याला स्थायी सभागृह म्हणतात, म्हणजे ते कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा जी आहे ती 5 वर्ष निवडून आल्यानंतर 5 वर्षानंतर निवडणुका होतात, म्हणजे ही विसर्जित केली जाते, त्यामुळे याला अस्थायी सभागृह देखील असे म्हटले जाते. तर कनिष्ठ सभागृह कोणतं, तर लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह, तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे, तर राज्यसभा हे स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे. आणि तुम्हाला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच लगेचच परचेस करा. याची जी प्राईस आहे ती आता वाढणार आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये ICDS योजना, पोषण अभियान आणि कायदे 1500 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, चालू घडामोडी 5000 प्लस प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS व IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण 1800 प्रश्न व नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न आहेत. ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न तुम्हाला भेटत आहेत, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामध्ये कव्हर होऊन जाईल. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.